पाण्याच्या इकडे गेलो, ती बोलते की जस्ट आपल्या बाजूला उभी होती. हॉस्पिटल इंडस्ट्रीमध्ये काम करणारा प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे की त्याच्या हॉस्पिटलमध्ये काय ना काहीतरी हॉरिफिक चाललंय, पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटी चाललेली आहे. फॅम झालं किंवा काय घाबरलोय किंवा की माझ्या डोक्याने काहीतरी प्ले केलंय, ते खूप इतकी रिअलिस्टिक आहे की हेल्मेटच्या जस्ट बाजूला कोणतरी नर्सिंग स्टेशनच्या मागच्या साईडला 6 बेडचा एक रूम आहे. त्यामध्ये एक बेड असा आहे ज्याच्यावरती रेड कलरची चादर ठेवलेली आहे. स्पेशली खारघर एरियामध्ये, तळोजामध्ये किंवा बेलापूर एरियामध्ये. तर गुरुद्वाराच्या पुढे ओवे डॅम म्हणून एक जागा आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं भ्रमंती विथ तेजस या यूट्यूब चॅनलवरती. आपण आपल्या चॅनलवरती ट्रॅव्हल व्लॉग्स, फूड व्लॉग्स, अनबॉक्सिंग किंवा बाईक रायडिंगचे व्लॉग्स नेहमी आपण टाकत असतो. तर आज आपण काहीतरी वेगळं नवीन ट्राय करायला जातोय, नवीन सेगमेंट ट्राय करतोय, जो की असणार आहे पॉडकास्ट. आणि आज आपला पहिलाच पॉडकास्ट असणार आहे आणि आपले गेस्ट आहेत माझे परम मित्र सिद्धेश कोलते. तर सिद्धेश कोलते, तुमचं स्वागत करतो मी आपल्या युट्यूब चॅनलवरती. थँक्यू. आणि तुम्हाला रिक्वेस्ट करतो की आपल्या व्ह्युअर्सला तुम्ही एक तुमचा शॉर्ट इंट्रोडक्शन द्या. नमस्कार, माझं नाव सिद्धेश कोलते. बाय प्रोफेशन मी हॉस्पिटल मॅनेजर आहे आणि ह्याचा लहानपणीचा मित्र, अगदी ज्युनियर KG पासूनचा मित्र आहे मी. अँड थँक्यू फॉर गिव्हिंग मी दिस अपॉर्च्युनिटी टू शेअर माय स्टोरीज विथ यू. तर सिद्धेश, जसं तुम्हाला बोललेला की तुझ्याकडे काही हॉरर स्टोरीज आहेत, इव्हन आपल्या नवी मुंबईच्या पण स्टोरीज तुझ्याकडे आहेत. तर तू त्या माझ्यासोबत आणि माझ्या प्रेक्षकांसोबत आपल्या शेअर करू शकतोस का प्लीज? डेफिनेटली. ओके. तुला खारघरचा ओवे डॅम माहित आहे? येस. आपण गेलोय पण गुरुद्वाराच्या पुढचा जो आहे. राईट राईट राईट. खूप शेडी जागा आहे. राईट. तिथे जायला रस्ता पण नाहीये, एकदम दगड मातीचा रस्ता आहे आणि अचानकच चढाण आहे, अचानकच ढलान आहे, पण खूप इंटरेस्टिंग जागा आहे. ओके. जर तुम्ही नवी मुंबईमध्ये राहत असाल, स्पेशली खारघर एरियामध्ये, तळोजामध्ये किंवा बेलापूर एरियामध्ये, तर मला वाटतं त्या लोकांना माहिती असेल की गुरुद्वाराच्या पुढे ओवे डॅम म्हणून एक जागा आहे. ती मला वाटतं तिथला तू सांगतोयस, राईट? येस. आम्ही गेलोय तिकडे. ठीक आहे ठीक आहे, आपण कंटिन्यू करू. तर मी माझ्या एक फ्रेंड सोबत होतो. रात्रीचे 8 वाजले असतील, फुल मून होता त्या दिवशी आणि जस्ट एक थॉट आलं की तिकडे खूप शांत पाणी आहे, तर त्यामध्ये मूनचं रिफ्लेक्शन खूप सुंदर दिसेल, त्या हिशोबाने गेलेलो आम्ही. तर त्या रस्त्याने जात असताना एकदम काळोखाचा रस्ता आहे, थोडंसं इन्क्लाइन होता, अगेन दगड माती आणि खूप स्लिपरी रस्ता होता त्याच्यामध्ये. स्लो बाईक चालवत होतो आणि अचानक आहे ना, माझी जी फ्रेंड बसली मागे, तिने जोरात शोल्डरवरती टॅप केला. म्हटलं की सिद्धेश, इथून लवकर चलतो आता इकडून. अँड आय वॉज लाईक की आता जस्ट आपण पोहोचणारच आहे थोड्या वेळामध्ये, पण का घाई? आणि ती काय एक्सप्लेनेशन पण देत नाही की जायचं कशाला. मी इग्नोर केला आणि कंटिन्यू केला आणि मग अजून थोडं पुढे गेलो, एक सेकंड टर्न बसतो जो टेकडीवरून थोडासा खाली साईडला होऊन, आणि पुन्हा तिथे जोरात मध्ये शोल्डर टॅप केला. बोलते सिद्धेश इकडून लवकर चल. की यार प्लीज यार, तिथे मस्त सिनरी दिसणार आहे, लाईक हिचं घाई चाललंय, काय झालंय. अँड देन जस्ट पोचायला 2 मिनिटाच्या अंतरावर असेल, लांबून पाणी दिसतंय आणि जोरामध्ये पिंच करते मला शोल्डर की सिद्धेश इकडून लवकर चल. आणि तिकडे छोटा रस्ता आहे, तो तिकडून युटर्न मारायला भेटत नाही लवकर, आणि त्या अंधारामध्ये दिसणार पण नाही युटर्न मारायचं कुठे. तर मी म्हटलं नाही, मी आता स्पॉटवरती जाणार, त्यानंतर तुम्हाला सांग काय ते. मी स्पॉटवरती गेलो, पाण्याच्या जस्ट बाजूला बाईक उभीच करतोय आणि ती लिटरली ओरडते माझ्या कानात, सिद्धेश इथून लवकर चल. आणि मग तिच्या आवाजामध्ये मला ती भीती दिसली, म्हणून मी रिटर्न निघालो तिकडून. तुमच्या दोघांच्या व्यतिरिक्त तिथे कोणीच नाही, फुल ब्लँक. म्हणून मी जागा दिसली, मी युटर्न मारला आणि ती बोलती जेवढा लवकर होईल, जसं स्पीड होईल, काय ते खड्डे बिड्डे काय ते बघू नाही माहिती, पण टाकतो. मग मी पळवत पळवत गेलो गाडी पुढे, आणि जसं ओवे कॅम्प मधून बाहेर पडतो तिकडे मस्जिद आहे एंट्रीला. त्या मस्जिदच्या पुढे एक लाईट होती, तिकडे जाऊन मी तिला विचारलं, बाबा नक्की काय झालं सांग मला. ती तरी सांगायला रेडी नाहीये. खूप घाबरलेली ती, तिला बोलायलाच येत नव्हतं. म्हणून मी मेन रोडवरती गेलो. मेन रोडवरती बस स्टॉप आहे ओवे डॅमचा, तिकडे जाऊन थांबलो. तिथे भरपूर लाईट वगैरे होती. आणि ना एक गोष्ट सांगतो, तिची आईने मला एकदा सांगितलेलं की हिला ना गोष्टी दिसतात जे लोकांना दिसत नाही. तो ती थोडस शॉक मधून बाहेर येते आणि मला बोलते, सिद्धेश त्यात जेवढे जेवढे टर्न्स होते ना, तिकडे एक बाई आपल्या बाजूला उभी होती. ओके. ती फक्त तिला दिसते. हा. आणि मग मी तिला बोललो की तुम्हाला सांगितलं का नाही? राईट. ती बोलते की ह्या गोष्टी समोर कधीच बोलायचे नसताना. आय एम लाईक ठीक आहे, ओ माय गॉड. गुजबम्स येत आहेत त्याला, समजू शकतो, त्यांनी स्वतः एक्सपिरियन्स केलेला आहे. तर मी तिला विचारतो की नक्की काय झालं सांग आता. ती बोलते पहिल्यांदा तिला बाई थोडी लांब दिसली, जर तिने फर्स्ट मला सांगितलं की एंट्री केली तेव्हा. येस. पण एव्हरी टाइम जेव्हा जेव्हा ते दिसत गेले, जवळजवळ आले. आणि जेव्हा मी पाण्याच्या इकडे गेलो, ती बोलते की जस्ट आपल्या बाजूला उभी होती. बापरे.
तू इमॅजिन कर माझ्या हा, डोक्यात actually. मी मी imagineच केलं. संपलो, मी हा. बॉडी थंड पडली माझी तिकडे. बापरे. लाईक की काय झालं माहित नाही. मग ती मला सांगितलं की येलो कलरचा ड्रेस घातलेला, त्या Okay. पोरगी होती, यंगच पोरगी असेल हा. दिसायला. आणि ना मी घरी जाऊन शांत होऊन व्यवस्थित तिला मेसेज केला वगैरे, आणि ना गुगल केलं जस्ट की ओव्हर डॅमला असं काय इन्सिडेंट झालाय का. नक्की. सेम ड्रेसमध्ये एक मुलीचा फोटो आहे, त्या न्यूज मध्ये आलेलं आहे ते, की एका मुलाने तिला मारून ओव्हर डॅमच्या इकडे डोंगरामध्ये टाकून दिलेला. ओके. आणि ती न्यूज काय जास्त जुनी पण हा. नव्हती. आम्ही जेव्हा बघितलं त्याच्या जस्ट 1-2 महिने पहिलेचीच न्यूज होती ती. बापरे. आता तू इमॅजिन करा माझ्यासोबत काय झालेलं त्या टाइमला. ऍक्च्युअली खूप हॉरिफाईंग सीन आहे हा तर. आणि असं पण नाही कुणा दुसऱ्यासोबत घडलाय, तुझ्यासोबतच घडलाय. आणि इमॅजिन करा मी कोकणातला आहे, माझ्याकडे किती भयंकर भयंकर गोष्टी असतील कोकणातले हॉरर स्टोरीज, पण ही सगळ्यात जास्त हॉरिफिक स्टोरी. आणि आपल्या नवी मुंबईमध्ये Yes. असं पण नाही गावी कुठे, आपल्या सिटीमध्ये नवी मुंबईमध्ये खारघरमध्ये झालेली ही घटना आहे. डेंजर रे. मग तिला पण मानावं लागेल की ती गप होती एवढी, नाही तर एखाद्यांनी जर त्या मोमेंटला जर असं कोण दिसतंय तर ते तर मला वाटतं कावरा बावरा होऊन जाईल तो माणूस. एक्झॅक्टली. म्हणून मी त्याच्या मम्मीला फोन केला हे सांगायला की असं असं झालेलं म्हणून. तिची मम्मी खूप कॅज्युअली बोलते, हो तिला दिसतं, अच्छा. मला माहित आहे. खूप हॉरिफाईंग स्टोरी होती ही. म्हणजे आपल्या नवी मुंबईमध्ये तरी मी असं एक्सपेक्ट नाही केलेलं. म्हणून जेव्हा तो मला बोलला की माझ्याकडे एक आपल्याच नवी मुंबईमधली स्टोरी आहे, आणि असं पण नाही कोणी दुसऱ्यासोबत घडलेली स्टोरी नाही, मोस्टली लोक दुसऱ्यांसोबत झालेलं सांगतात. हे तर स्वतः सिद्धेश सोबत झालेलं आहे. तुम्हाला पण कशी वाटली तुम्ही सांगा. ही स्टोरी नाही, हे रिअल बोलतात ना, बेस्ड ऑन दी ट्रू इव्हेंट्स आहे. आणि आता आपण दुसरी कोणती स्टोरी आहे तुझ्याकडे सांगायला, किंवा जे तुझ्यासोबत घडलेले इव्हेंट्स, काही घटना आहेत. तू हॉस्पिटलमध्ये काम करतोस राईट? येस. तर हॉस्पिटलमध्ये तर मी बऱ्याचदा हॉस्पिटलमध्ये बऱ्याच पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटीज होत असतात भरपूर. कारण की तिकडे लोकांची डेथ होते, भरपूर लोक ऍक्सिडेंट वगैरे होऊन येतात. मग ते बोलतात ना अकाल मृत्यू मेलेली लोक असतात, किंवा ज्यांना तिकडे म्हणजे मृत्यू त्यांचा आला नसतो पण ऍक्सिडेंट्स वगैरेमुळे जे तडपून वगैरे मरतात. सो मी असं ऐकलं की त्यांचे ऑब्विस आहे की त्यांचे आत्मा असणार तिकडे. येस. सो तू नाईट शिफ्टला काम केलंयस कधी भरपूर. हॉस्पिटलमध्ये? मी तर 24 आवर्स पण मग काम तर केलं. तुझ्यासोबत काहीतरी झालंच असणार जर नाईट शिफ्ट मध्ये काम करतोय. हॉस्पिटल इंडस्ट्रीमध्ये काम करणारा प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे की त्याच्या हॉस्पिटलमध्ये काय ना काहीतरी हॉरिफिक चाललंय, पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटी चाललेली आहे, अच्छा. पण तो ऍडमिट करत नाही. ओके. बाहेरच्या लोकांना खोटं वाटतं, पण हे हॉस्पिटलमध्ये काम करणारे जे लोक ज्यांनी नाईट शिफ्ट बघितलेली आहे ते लोक एक्सपिरियन्स करतात आणि शांत बसतात. एका खूप मोठ्या नावाजलेल्या हॉस्पिटलमध्ये काम करत होतो स्टार्टिंगला कोविडमध्ये. ओके. आणि त्यांचा जो ग्राउंड फ्लोर होता त्यांनी ओपीडी बनवली, जेवढे पण फिवरचे पेशंट येतील त्यांना तिथे असेस करून ते ऍडमिशनला पाठवायचे. ओके. आता ती ओपीडी बनायच्या पहिले तो एक वॉर्ड होता, OBGY वॉर्ड. OBGY म्हणजे काय, एक लेमन लँग्वेज मध्ये? पेशंट असायचे तिकडे. ओके. स्त्री रोग तज्ञ बोलतात गायनेकोलॉजिस्ट म्हणजे. येस. त्याचे. ओके. तर ते वॉर्ड होता, तर तिकडे सगळे फिमेल पेशंट्स वगैरे असायचे. तर त्या वॉर्डमध्ये आज पण नर्सिंग स्टेशनच्या मागच्या साईडला 6 बेडचा एक रूम आहे. त्यामध्ये एक बेड असा आहे ज्याच्यावरती रेड कलरची चादर ठेवलेली आहे. ओके. हॉस्पिटल स्टाफनीच ठेवली आहे ती चादर? येस. आणि ती खूप पहिल्यापासून ती रेड कलरची चादर आहेच. ओके. त्याची स्टोरी मी सांगतो नंतर तुला. ठीक आहे. सो माझ्या ड्युटी आवर्समध्ये कोविडच्या टाइमला असं होतं की आम्हाला 24 आवर्स 42 आवर्स कंटिन्यू ड्युटी करायला लागायचे. आणि सेकंड वेव्ह मध्ये असं झालेलं की जेव्हा बेड्स कमी पडायला लागलेले तर आम्हाला चारा नव्हता. हॉस्पिटलचं ते ट्रेडिशन होतं की त्या बेडवरती कोणच पेशंट घ्यायचा नाही. ओके. ते अनलकी आहे. अच्छा. पण बेड कमी असल्यामुळे आम्ही घ्यायला चालू केले. माझ्या समोरची गोष्ट आहे, 3 खूप स्टेबल पेशंट, 3 आवारा पेशंट. ओके. म्हणजे नगरपालिकेने लिटरली रस्त्यावरून उचलून आणून ठेवलेले पेशंट होते आणि तिन्ही खूप स्टेबल होते. ओके. तिन्ही आवारा होते, तिन्ही त्याच बेडवरती होते. ओके. आणि तिन्ही पेशंट विथिन 24 आवर्स विदाउट एनी खूप असं भयंकर डायग्नोस्टिक्स दे आर गॉन, दे आर डेथ. बट रिझन काय आलं? आय डोंट नो. अजूनपर्यंत ती मिस्टर सॉल्व नाही आली. ओ माय गॉड. एकाला कार्डियक अरेस्ट होता, एखादा असंच जस्ट आम्हाला म्हणजे रात्री झोपला आणि सकाळी उठला नाही, त्या टाईपचा सीन. आणि 3 पेशंट, मला दोघांचे नावं पण आठवतात, सांगितलं नाही पाहिजे, पण खूप हॉरिफाईंग होतं ते. आणि आजही तो बेड आहे त्या वॉर्ड मध्ये. अच्छा. मग तू आता तिकडे काम करतो? आता नाही करत तिकडे. येस. 3 वर्ष काम केलं मी तिकडे कोविड मध्ये डेडिकेटेडली. पण तिकडे लोकांना काय दिसलं वगैरे कधी काय की? खूप इन्सिडेंट ऐकायला यायचे कानावरती, ते मी स्वतः एक्सपिरियन्स नाही केलेत. 4th फ्लोअरला त्या हॉस्पिटलमध्ये ICU आहे. ओके. त्यामध्ये कॉम्प्लेक्स आहेत ICUचे, एका बाजूला एक.
तर एल शेप मध्ये. हम्म. त्यातले 2 ICU चालू आहेत आणि एक ICU परमनंटली लॉक्ड आहे. परमनंटली लॉक्ड आहे, ओके. आजही लॉक्ड आहे. तर तिकडे असं बोललं जातं की रात्रीच्या टाइमला तिकडे पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटीज होतात लॉक्ड ICU मध्ये. लॉक्ड ICU मध्ये. Okay. तिकडे लोकांना आवाज येतात ओरडायची. ओके. तिकडे आतमध्ये लोक फिरताना दिसतात. अच्छा, आतमध्ये दिसतात लोकांना बाहेरून जर बापरे. असं काचे छोटं राईट, ICU ला असतो काच हा, छोटा, असं right. त्याच्यामधून दिसतं की कोणतरी चालतंय म्हणून तिकडे. आणि काही इन्सिडेंट झालेत तर ते लॉकच ठेवतात ते लोक. अच्छा, आणि त्याला रिझन काय देतात ते, असं काय व्हॅलिड रिझन? नाही, म्हणजे काही गोष्टी आहेत जे सायन्स पण एक्सप्लेन नाही करू शकत. आता It's हे just there. हा राईट, ते आपण ऍक्सेप्ट केलं पाहिजे. लोक ऍक्सेप्ट करत नाहीत गोष्टी, मी तर हा. बघितलंय. आता आणि हॉस्पिटल सारखी जागा आहे जिकडे सायन्सला सगळ्यात जास्त प्रायोरिटी दिली जाते, राईट? आणि हे फर्स्ट हॉस्पिटल नाही, मी 4 हॉस्पिटल बदललेत. अच्छा, आणि प्रत्येक हॉस्पिटलमध्ये काही ना काहीतरी गोष्टी घडून आलेल्या आहेत. घडतायत. माझ्या सेकंड हॉस्पिटलमध्ये पण अशी इन्सिडेंट झालेली की तिथे जो त्या फर्स्ट फ्लोर होता त्याच्यामध्ये त्यांचं OT कॉम्प्लेक्स आणि ICU दोन्ही एकत्र Okay. होतं. त्यामध्ये ती जुनी बिल्डिंग होती, त्यामध्ये भरपूर सारी अशी काही गोष्टी झाल्या जे अनडॉक्युमेंटेड आहेत आणि खूप खूप वर्षांपहिले झाले. त्यांना Okay. ती बिल्डिंग बंदच होती बऱ्याच वर्षांसाठी. आणि जेव्हा ती पुन्हा चालू झाली ती बिल्डिंग, तेव्हा तिकडे फिमेल चेंजिंग रूम बनवण्यात आलेला ओटीच्या जागी. OTच्या जागी. ओके. तर त्या फिमेल चेंजिंग रूम मधून प्रत्येक वेळेस कंप्लेंट यायची. रात्री 9च्या नंतर जे कोणी फिमेल चेंज करायला 10 वाजता ड्युटी शिफ्ट संपायची त्यांची. ओके. त्यांना प्रत्येक वेळेस डोरच्या बाहेर कोण ना कोणतरी चालत जायचा आवाज यायचा. अच्छा, आणि जेव्हा ते डोर उघडून बघायचे तर कोणीच नसायचं त्या फ्लोअरवरती. असं बऱ्याचदा झालंय. हा, आणि बिंग अँड हॉस्पिटल ऍडमिन माझ्याकडे ते रिटर्न मध्ये कंप्लेंट्स यायचे की आम्हाला कॅमेरा चेक करायचा म्हणून. ओके. ते स्पेसिफिक टायमिंग्स घेऊन यायचे आमच्याकडे, किंवा ते कॅमेरामध्ये बघायचे पण की या टाइमचा मला बघायचं म्हणून आता कॅमेरा. Okay. तर हे खूप होत राहिलं, फ्रिक्वेंटली होत मग कधी राहिलं. कॅमेरा चेक केला? कॅमेरा पण चेक केला, मग कोण? कोणीच नाही. बापरे, हे तर आता स्वतः ऍडमिन चेक केलंय. हे आता आपण बिलीव्ह नाही करणार, बट त्यांनी एक्सपिरियन्स केलेल्या गोष्टी आहेत या सगळ्या. Yes. तर डेंजर एक्सपिरियन्स आहे. म्हणजे हॉस्पिटल, आता मी तर विचार करेन हॉस्पिटलमध्ये नाईट स्टे करायला कधी, पण असतं, कारण की तिथे बरेचसे मृत्यू वगैरे होतात. त्यामुळे ह्या गोष्टी होऊ शकतात. आपण डिनाय नाही करू शकत या गोष्टींना. अजून दुसरे काय तुझ्याकडे ॲज सच? कोकणची सांगू? हा, चालेल ना. कोकणच्या स्टोरीज तर भाई, कोकणमध्ये बऱ्याचशा स्टोरी असतात, आपल्याला पण माहिती आहे. आणि तो स्वतः कोकणात कुठे गाव आहे तुझं? माझं गाव वैभववाडी, सिंधुदुर्ग. अच्छा, सिंधुदुर्गातलाच आहे. नाईस. बाजूला आहे देवगडचा. मी पण माझं पण गाव कोकणच आहे, सिंधुदुर्ग देवगडचा आहे मी. येस. तर ठीक आहे. कोकणात आपल्या वैभववाडीत काय, कुठले वैभववाडीची स्टोरी आहे? कुठली? अचिरण्याची स्टोरी आहे. अच्छा, अचिरणे म्हणजे वैभववाडीच्या जवळचं एक गाव वैभववाडी आहे. पासून अगदी 5 किलोमीटर वरती. ओके ओके. मी सोलो राईड करत होतो कोकणाची. अच्छा. मी वैभववाडीकडून अचिरण्याकडे जात होतो, जो फोंडा मार्ग लागतो तिकडे. आणि खूप लेट झालेला. अचिरण्याकडे जायला एक जो 7-8 किलोमीटरचा रस्ता आहे, खूप अंधारवाला रस्ता आहे, छोटा रस्ता आहे, आजूबाजूने सगळं जंगल. म्हणजे तू रात्री जर तुझ्याकडे एक्स्ट्रा लाईट्स नसतील, ऑक्सिलरी लाईट्स नसतील, तर तुला काही दिसणार नाही, एवढा अंधार Okay. असतो तिकडे. रात्री मी असा प्लॅन केला की डायरेक्ट जेवायला पोहोचेन. अचिरण्यामध्ये घर आहे तिकडे. ओके, म्हणजे तू सकाळी मुंबईवरून निघालेला? बरोबर. ओके. तरी 8:30-9 वाजले असतील त्या टाइमला. मी त्या रस्त्याने चाललो. अक्षरशः थंडी, डिसेंबरचा महिना होता. अच्छा, मग तर तर खूप थंडी असते. भयंकर थंडी. आणि माझं असं की पटकन पोहोचूया, कारण थोडं स्केरी होऊन जातं ना यार, right. वातावरण एकटा आहे. रात्रीचं आणि कोकणात, अंधार आहे. दिवसाचं कोकण आणि रात्रीचं कोकण जमीन आसमानचा फरक खूप असतो. डिफरन्स आहे. आम्ही स्वतः जातो, सकाळी तुम्हाला काहीच नाही वाटणार, मस्त बीच, पण तेच तुम्ही रात्री बघाल ना तर फुल ट्रान्झिशन आहे. भयंकर. 8-9 नंतर तुम्हाला कोणी दिसणार नाही रस्त्यावर, कोणीच नाही. फक्त अंधार आणि भीती असणार खूप. हा, म्हणजे बरोबर. गाडी वगैरे बंद पडली, मग हा, कोण नाही येणार. त्यात तुम्हाला नेटवर्कचे पण इश्यू असतात बऱ्याच ठिकाणी, सगळीकडे नाही, बऱ्याच ठिकाणी असतात. ओके, तर आपण कंटिन्यू करू. तर चालवत असताना 2-3 किलोमीटर पास झाले, तोपर्यंत चांगला रस्ता होता. ओके. आणि कडूवाडी म्हणून एक जागा आहे 4 किलोमीटर होते. त्याच्यानंतर खूप खराब रस्ता चालू होतो, खूप खड्डे वगैरे, तर स्लो चालवायचं. नशीब त्यावेळेस एक्सपल्स होती माझ्याकडे, तर सस्पेन्शन थोडं दडदड करून चाललेलो. आणि ना 30-40 ची स्पीड पकडून जात होतो. आणि खूप बाजूनी ना अचानक जस्ट हेल्मेट घातलाय आणि असं वाटतं की हेल्मेटच्या जस्ट बाजूला कोणीतरी येऊन ओरडलं जोरामध्ये. अच्छा. आणि ती स्क्रीम पण अशी, जे कांताराची स्क्रीम आहे ना, हो आली, पण ती फिमेल व्हॉइस मध्ये. बापरे. आणि हे असं पण नाही बोलू शकते मला काय वहम झालं किंवा काय घाबरलोय किंवा की माझ्या डोक्याने काहीतरी प्ले केलंय. ते खूप इतकी रिअलिस्टिक आहे की हेल्मेटच्या जस्ट बाजूला कोणतरी
खूप जोरात ओरडलाय आणि ते कंटिन्यू 1 सेकंडसाठी चाललंय. ओके. आणि बापरे. डीप एकदम सायलेन्स, म्हणजे एकदम डेड सायलेंट, म्हणजे चड्डीत मुतायचं राहिलेला. बापरे. तुम्ही पण इमॅजिन करा की तुम्ही एका बाईक वरून चालले राईट ऑफ रोड मध्ये आणि कोण नाही आजूबाजूला आणि अचानक जसं सिद्धेश बोलला की हेल्मेट घातलंय, हेल्मेटच्या इथे लेफ्ट साईडला तुम्हाला अचानक फील होतंय कोणतरी ओरडतंय. हेल्मेटमध्ये असाच आवाज येत नाही मला वाटतं जास्त बाहेरचा, पण तरी जर कोणतरी ओरडण्याचा आवाज येतो तर ते खूप स्ट्रेंज आहे. तर मी घरी जाऊन जे तिकडचे लोकल राहणार आहेत त्यांना ही स्टोरी सांगितली की आता येताना माझ्यासोबत असं झालं. तर जो तिकडचा केअरटेकर आहे तो स्वतः बाईकने येऊन जाऊन फार्म हाऊसला गेला. फार्म हाऊसला गेला. तर त्याला समजलं मी काय बोलायचं ट्राय करतो आणि त्यांनी मला जास्त प्रश्न नाही विचारले. त्यानंतर त्यांनी मला गपचूप बसवलं एका ठिकाणी, जो देवारा असतो त्या एरियामध्ये बसवलं. नारळ वगैरे कोकणामध्ये करतात त्या गोष्टी, नजर काढल्यासारखं केलं, नजर काढतात ते केलं. तो बोला जास्त काय हेवी खाऊ नको, शांतपणे थोडस नॉर्मल भात डाळ तेवढं खा आणि चुपचाप झोपून जा, सकाळी आंघोळ करून देवाच्या पाया पड बस. कारण तो बोला की आहे काहीतरी गोष्ट झाली तुझ्यासोबत, ती टळली आहे. राईट, त्यांना माहिती असणार की ते राहणार आहेत म्हटल्यावरती. बस ती गोष्ट टळली आहे, फक्त देवाला थँक्यू बोलायचं आता बस. सो हे माझ्या लाईफ मधले खूप जास्त स्केरियस्ट एक्सपिरियन्स जे राहिलेत. अजून काय जास्त लाईफ जगलेलं नाही आपण, अजून भरपूर जगायचं बरंच बाकी आहे. आतापर्यंत एवढं थोडं. पण मग दुसऱ्या दिवशी काय त्रास किंवा की परत तुला तसा काय एक्सपिरियन्स आला का? पण कोकण राईड मी 3 दिवसाची राईड केलेली एकट्याने. ओके. राईड संपल्यानंतर जेव्हा मी घरी आल्याच्या विथिन 2 hours मी भयंकर आजारी पडलो. ओके, आजारी पडलास? खूप भयंकर आजारी पडलो. म्हणजे काही बाकी तू ओके होता एकदम आणि घरी आल्यावरती खूप आजारी पडलो. मग अक्षरशः माझ्या समोरची काकी राहायची, ती जुन्नर साईडची आहे. ओके. मग त्यांना आजी होती, ते आजी आले, नजर काढली. ओके. एक 5-6 तासानंतर मी थोडं बेटर फील करायला लागलो. ओके, म्हणजे नजर काढल्यावरती तुझं सगळं ओके झालं. सो आय डोंट नो ते फटीग होता का एवढं राईड फटीग नसावा, कारण की राईड मी पण बाईक राईड्स करतो 700 किलोमीटर वगैरे आम्ही गेलेलो आहे. तर मला नाही वाटत फटीग वगैरे असेल. फटीग असला तरी तब्येत बिघडत नाही. आणि असं डिसेंबरचा महिना होता, म्हणजे असं उन्हामध्ये काय चालवलं असं पण विषय नाही. डिसेंबर मध्ये तर थंडीमध्ये त्यातल्या त्यात बरंच रिलॅक्स्ड वाटतं, गरमीमध्ये थोडासा त्रास होतो. मग ते मला वाटतं तेच तुझं जे घडलं तिकडे त्याचा हा आफ्टर इफेक्ट असावा. एवढंच आहे की परत देवाच्या समोर हात जोडले की सक्सेसफुली मला सेफ घरी पोहोचवलं. बरोबर. बस दॅट आय एम ग्रेटफुल फॉर दॅट. नाईस 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 नाईस. हे माझे स्केरियस्ट एक्सपिरियन्सेस आहेत लाईफ मध्ये. बऱ्याचशा गोष्टी एक्सपिरियन्स केल्यात सिद्धेशनी. म्हणजे आपलं नवी मुंबई झालं, गावी झालं, इव्हन जिकडे तो काम करतोय म्हणजे हॉस्पिटल जी जागा आहे त्याच्या हॉस्पिटलमध्ये काम करतोस. पण तुला हॉस्पिटलमध्ये तू आता काम करतोस कधी अशी भीती नाही वाटत की तुझ्यासोबत असं काय नाही का होत असतं? माझ्यासारखं तर मी हॉस्पिटलमध्ये काम करणंच सोडून देईन. हे जे हॉस्पिटलमध्ये होते एवढं काय मेजर नाहीये की ते तुला हार्म नाही करत. ओके, ते तुला फक्त त्यांची एक बोलतात ना प्रेझेन्स फील करावं, तुम्हाला हार्म नाही करत आहे. इट्स जस्ट जोपर्यंत हार्म नाही करत तोपर्यंत ठीक आहे, ऍक्सेप्ट करा गोष्टी, काय करणार. आणि भरपूर लोकांनी केलेलं आहे. इव्हन फिमेल नर्सेस आहेत, त्यांना माहिती आहे गोष्टी, ते बघतात आणि सोडून देतात. काय करणार. तुम्ही पण जर हॉस्पिटलमध्ये आपला जर हा पॉडकास्ट कोण हॉस्पिटलमधून वगैरे बघत असेल, म्हणजे हॉस्पिटलमध्ये काम करणारे असतील, डॉक्टर्स झाले, नर्सेस झाले, तिथले वॉर्ड बॉयज झाले, जर तुम्ही पण असं काय एक्सपिरियन्स केलंय तुमच्यासोबत तर कमेंट्समध्ये आम्हाला नक्की कळवा. तर हे एवढे एक्सपिरियन्सेस तू आत्तापर्यंत लाईफमध्ये जेवढा तू जगलास त्याच्यात तू हे सगळं एक्सपिरियन्स केलंय, राईट? खूप छान वाटले मला, तरी आवडले खूप स्टोरीज. तुम्हाला ह्याच्यासोबत घडलेल्या घटना जे यांनी आपल्याला आता सांगितले, शेअर केले आपल्यासोबत, माझ्यासोबत पण पहिल्यांदा शेअर केलेत आणि तुमच्यासोबत पण. सो कसे वाटले ते कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्हाला आपला जो ही नवीन सिरीज स्टार्ट केली आपण, ही तुम्हाला कशी वाटली, आणि आपला पहिलाच पॉडकास्ट होता सिद्धेशसोबत, सिद्धेशच्या स्टोरीज पण तुम्हाला कशा वाटल्या ह्या कमेंट्समध्ये कळवा. आणि ही सिरीज जी नवीन आपण स्टार्ट केली ती तुम्हाला कशी वाटली ही कमेंट्समध्ये नक्की आम्हाला कळवा. प्लस जर तुम्हाला पण ह्या सिरीजचा भाग व्हायचा आहे, तुमच्याकडे पण असे अनेक स्टोरीज असतील, राईट? जसे सिद्धेशसोबत घडले तसं आपण कॉमन मॅन आहे, सगळ्यांसोबत घडतं काय ना काय. तर तुम्हाला पण ह्या जर सिरीजचा भाग व्हायचा आहे तर मी डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओच्या एक लिंक देईन, एक फॉर्म असेल त्या लिंकवरती, तो फॉर्म भरा तुम्ही, आणि जी आम्हाला चांगली वाटेल ती आम्ही सिलेक्ट करू आणि तुम्ही पण आपल्या ह्या पॉडकास्टचा भाग होऊ शकता. सो आत्तासाठी बाय.